पहिल्या दिवशी डोक्याला खाज सुटते, दुसऱ्या दिवशी केस गळायला लागतात आणि तिसऱ्या दिवशी थेट टक्कल. अवघ्या 3 दिवसात डोक्यावर असलेले लाखो केस गळून टक्कल पडल्याचा प्रकार बुलढाण्यात समोर आलाय. शेगाव तालुक्यातील 3 ते 4 गावांमध्ये मागच्या 3 आठवड्यांपासून हे सत्र सुरू आहे. महिला, लहान मुलं, तरुण असो की प्रौढ, सगळ्यांनाच अवघ्या 3 दिवसात टक्कल पडते आहे. नेमका हा प्रकार आहे तरी काय, कशामुळे टक्कल पडतंय पाहूयात. खरं तर भारतात केस गळती होण्याची अनेक कारणं आहेत. शॅम्पू जास्त वापरला तर, बोरिंगच्या पाण्याने, शरीरातील बदलांमुळे, अनुवंशिक कारणांमुळे केस गळती होते. पण बुलढाण्यातील शेगाव तालुक्यात अजबच प्रकार समोर आलाय. बोंडगाव, हिंगणा, कालवड या 3 ते 4 गावातील जवळपास 50 लोकांना मागच्या आठवड्यापासून अचानक टक्कल पडण्याची समस्या जाणवत आहेत. यात पहिल्या दिवशी डोक्याला खाज सुटली, दुसऱ्या दिवशी केस गळायला लागले आणि तिसऱ्या दिवशी थेट टक्कलच पडलं. अचानक टक्कल पडत असल्याने सारेच भयभीत होत आहे. काही गावकऱ्यांनी हा आजार असल्याचं म्हटलंय, तर काहींनी हा नेमका काय प्रकार आहे हे लक्षात येत नसल्याचं सांगितलंय. फक्त पुरुषच नाही तर महिलांमध्ये देखील या आजाराचा फैलाव होत आहे. अनेकांनी खासगी दवाखान्यात गर्दी केली आहे, परंतु या आजाराबाबत ठोस माहिती अद्याप तरी मिळाली नाही. गेल्या 10 दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजार पसरलेला आहे. त्याच्यात केस गळती होत आहे. आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास 20 पेशंटचे असे टक्कल पडले. एकदा केस गळती चालू झाली की 5 ते 6 दिवसात पूर्ण टक्कल होते. या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब DHO यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे पथक या गावांमध्ये दाखल झाले होते. त्या ठिकाणी तत्काळ सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहे. 3 दिवसापासून आमच्या कार्यक्षेत्रात बोंडगाव, कालवड व कठोरा येथे अचानक केस गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे. तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे. त्यामध्ये बोंडगाव, कालवड व कठोरा येथे अनुक्रमे 16, 13 व 7 केस गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत व सदर रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत व सदर अहवाल आम्ही मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पाठवलेला आहे. आता आरोग्य विभागाकडनं काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या या गावांमध्ये आरोग्य विभागाकडनं तपासणी केली जात असून ग्रामस्थ वापरत असलेल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पाण्याचा अहवाल समोर आल्यावरच कारण समोर येणार आहे असं सांगण्यात येत आहे.